हाय हॅलो नमस्कार. तर हा आहे संक्रांतीचा ब्लॉग. तर संक्रांतीचं जे धार्मिक कारण आहे, तर म्हणतात की एक आख्यायिका आहे की संक्रांतीने शंकरासुराचा वध केला होता याच दिवशी. आणि भीष्म पितामह आहेत ना, तर कुरुक्षेत्रावर जे युद्ध चालू होतं, तर त्यांनी देखील त्यांना मरणाचं वरदान होतं. तर त्यांनी देखील याच दिवसाची वाट पाहिली होती मरणासाठी. तर दक्षिणायन संपून उत्तरायण लागलं होतं आणि याच दिवशी सूर्याने मकर राशीत प्रवेश केला होता. तर त्यामुळेच याला मकर संक्रांती म्हणतात. तर भीष्म पितामहांनी देखील याच दिवशी इच्छामरण पत्कारलं होतं. तर अशा काही धार्मिक, शास्त्रीय, ऐतिहासिक, खगोलीय खूप काही घटना असतात. तर त्यानुसार सण साजरे करतो. तर दरवर्षी संक्रांत 14 जानेवारीलाच येते. तर कधी कधी 15 जानेवारीला येते. तर थोड्याफार फरकामुळे तर ती एक दिवस पुढे ढकलत असते. तर असं आहे संक्रांतीचं जे काय आहे ते कारण. तर खूप गोष्टी असतात यामागे. तर मला जे काही माहीत होतं तर ते तुम्हाला मी सांगितले. तर स्टे ट्यून. खाली उतर चला.